हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय नो मी खूप दिवसांनंतर व्लॉग करते आफ्टर अ मंथ. बट आता मी काही जिमला आले आणि जस्ट आता मी शिवाचं वॅक्सिनेशन करून आले. त्याला मी घरी पाठवले आणि मी जिमला आले. 8 वाजलेत ॲक्च्युली. आणि मला आता कार्डिओ करायचं आहे, बट कोणतीच ट्रेडमिल अवेलेबल नाही आहे. मी विचार केलेला मला येऊन कार्डिओ करायचं आहे 3 किलोमीटर. बघू आता, जर मी वॉर्मअप करेपर्यंत जर मला ट्रेडमिल भेटली तर मी करेन कार्डिओ. अदरवाईज आज मारायचं बॅक, आणि बॅकच्या 11 व्हेरिएशन मला आज मारायच्यात. बॅक खूप छान ट्रेन होणार आहे आज. इट जस्ट की शेवटपर्यंत माझा मूड राहिला पाहिजे. सो बघूया आता ट्रेडमिल लवकर भेटली तर, आणि त्यानंतर बॅकचा वर्कआउट चालू करूया. सो चलो वाईज मी रन करून आले आणि त्यानंतर माझा एक व्हेरिएशन पण होत आला. 2 सेट झाले. मी स्ट्रेट आर्म पुल डाऊन चालू केले. ॲक्च्युली मला डेडलिफ्ट घ्यायचं होतं, बट डेडलिफ्टसाठी बारबेल आणि रॅक वीकली आहे. सो मी स्ट्रेट आर्म चालू केले. त्यानंतर मी डेडलिफ्ट मारेन त्याचं झाल्यावर. आणि आज मला 11 व्हेरिएशन घ्यायचे बॅकचे. 5 वर्कआउट करणार आहे आज. स्टेडियम गाईज, स्टेडियम. आय थिंक माझ्या 4 व्हेरिएशन झाल्या. 4 कशा काय? स्ट्रेट आर्म रो, डेडलिफ्ट, नंतर मी क्लोजर मारलं, नंतर मी बेंडवर मारलं, सपोर्टेड बोथ हँड. आणि आता माझी 5वी व्हेरिएशन चालू आहे, दॅट इज क्लोजर पुल डाऊन. 5 व्हेरिएशन झाल्यात. 9 वाजून गेलेत, 9:15 वाजलेत. अजून माझ्याकडे जवळपास पाऊण तास आहे. आणि अजून 6 व्हेरिएशन करायचे. 6 व्हेरिएशन म्हणजे टोटल अजून 18 सेट माझे बाकी आहेत. खूप बाकी आहे अजून. चलो
झाला आणि मी सक्सेसफुली 11 व्हेरिएशन कंप्लीट केले बॅगचे. आय डोंट नो मी 11 शूट केले का नाही, बट मी 11 नाही, मे बी 12 केलेत कंप्लीट. सो ॲक्च्युली खूप कंटाळा येतो थोड्या वेळानंतर, कारण मी एकटी वर्कआउट करते. सो थोड्या वेळानंतर असं वैताग येतो. एवढे व्हेरिएशन करायचे असतील तर सर्व सेटअप करा. जिममध्ये मशीन्स वगैरे भेटत नाही टाईमावर. बट आज फायनली माझ्याकडे टाईम होता, सो मी केलं. आज मी माइंडसेट केलेला की आज मी कंप्लीट करणार आणि मी केलं. सो झाला वर्कआउट. आता बघू, खूप सारं काम पेंडिंग आहे गाईज माझं. काहीच होत नाही सध्या, त्यामुळे ब्लॉग पण बनत नाही. बट ठीक आहे, आता हळूहळू होईल. वेन्स पॉप होतात. सी आता मी जेवते. घरी आले आता मी जेवते आणि झोपते. सकाळी लवकर उठायचं. शिवाय ॲक्च्युली आता परत आय डोंट नो तो रात्री झोपेन का नाही झोपणार. कालपर्यंत तो नव्हता झोपत, बट आता त्याला वॅक्सिन दिलं आहे. आजच त्याचं 3rd वॅक्सिन झालं आहे. सो दॅट्स इट फॉर द डे गाईज. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ॲज यू नो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करा, कमेंट करा अँड शेअर करा. डू सपोर्ट गाईज सो दॅट मी असे रेग्युलर ब्लॉग बनवत जाईल. अजून खूप सारे कॉन्सेप्ट आहेत माझ्याकडे जे मला आणायचे आहेत, बट हळूहळू करून सर्वच होईल. त्यानंतर आपल्याला अजून चांगली रीच भेटेल. बट टिल द टाईम गाईज, स्टे ट्यून अँड सपोर्ट मी. बाय.